राजकारण हा केवळ एक पैशांचा खेळ आहे, अशी एक फेसबुक पोस्ट समाजसेवक तथा हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंखे यांनी फेसबुकवर केली. आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी अजय पाटील साळुंखे आहेत. अजयजी, तुमचं हे पोस्ट करण्यामागचं नेमकं कारण काय होतं? नमस्कार. या पोस्ट मागचं कारण असं आहे, आत्ताच आपण बघितलं असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुका झाल्याच्या नंतर आपल्याला जिल्ह्याची परिस्थिती, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची परिस्थिती काय झाली ही सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे. त्यामध्ये या ठिकाणी असे आरोप या ठिकाणी झाले की आमच्या टुणकी येथील संजय निकम यांनी अंबादासजी दानवे यांच्यावर आरोप केला की यांनी 18 कोटीमध्ये आमचा सौदा केला, आम्हाला 1-1 कोटी रुपये देत होते, बाकीचे ते ठेवणार होते आणि त्यामुळे मी बंड केला. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही बंड केला. मग त्यांनी पण झाले, यांनी आमचा विश्वासघात केला, आमच्याकडून निवडून आले, आमच्या पक्षाच्या अजेंड्यावर निवडून आले आणि यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करून हे दुसरीकडे जाऊन असा या ठिकाणी दुसरीकडे गेले, असा अंबादासजी दानवे यांनी या ठिकाणी आरोप केला होता. आमचे 2 सदस्य या ठिकाणी संजय निकम आणि त्या दुसऱ्या ताई या भाजपच्या या ठिकाणी संपर्कात होत्या, असा त्यांनी आरोप करून यांना आमिष देऊन यांना थैल्या भरून दिल्या, असा अंबादासजी दानवे यांनी आरोप केला. परंतु तुम्ही काल परवा या ठिकाणी बघितलं असेल की परत एका ठिकाणी येऊन आणि एका ठिकाणी येऊन यांची सेटलमेंट या ठिकाणी परत झाली. म्हणजे यांनी जे 18 कोटी रुपये अंबादासजी दानवे यांनी घेतले होते आणि यांना संजय निकमजी यांनी जे थैल्या भरून घेतल्या होत्या, यांचा सारखा वाटा झाला. त्याच्यामुळे या ठिकाणी एकमेकाला परत यांनी जुळून घेतलं, असं आमच्यासारख्या चळवळीतील या ठिकाणी क्रांतिकारक विचाराच्या लोकांना या ठिकाणी वाटतं. राजकारणात कुठेतरी असे पैशांचे आरोप होत आहे आता. त्यात त्यांनी असं पण सांगितलं होतं की या रकमेपैकी काही रक्कम ही सदस्यांना पण देणार होते. काय वाटतं तुम्हाला, आता कुठं चाललंय हे राजकारण? हे झालंय ना, पूर्वी या ठिकाणी जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्याच्या नंतर जे या ठिकाणी राज्यकर्ते होते त्यांच्या संपत्त्या कमी व्हायच्या आणि या हरामखोर राज्यकर्त्यांच्या रात्र संपत्ती एवढे अब्ज करोडोनं वाढतात. हे कसं काय वाढतात? हा खेळ आहे, हा सेटलमेंटचा, हा सर्व या ठिकाणी हा राजकीय पैशाचा खेळ या ठिकाणी मांडलेला आहे आणि मग ह्या खेळातूनच हे असे प्रकार या ठिकाणी घडत असतात. आता यांना बघा, तुम्ही ठाकरे गटाचे 9 या ठिकाणी सदस्य छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडून आले. त्यानंतर या ठिकाणी BJPचे 23 आले. त्यानंतर या ठिकाणी शिंदे गटाचे 21 का काय आले, ते अपक्ष काय होते. आता मग मला एक सांगा, यांच्या ठाकरे गटाकडून या ठिकाणी मशाल्या चिन्हावरती जर हे 9 निवडून आलेले सदस्य होते तर मग यांना गोव्याला न्यायची गरज काय होती? म्हणजे जनतेचा पैसा खर्चून तुम्ही यांना गोव्याला मौजमजा करण्यासाठी नेणार आणि यांना कोणीतरी तिथं गेल्याचं तर जास्त पैसा दिल्याच्या नंतर हे यांच्या बॅगा भरून या ठिकाणी हा चकमा देऊन हे पळणार. म्हणजे हे बघा, हे असे लक्षण नाही यांचे. म्हणजे जनतेचा जो पैसा आहे हे यांना मोठमोठ्या फॉरेस्टवर हॉटेलीमध्ये यांना खर्च करायचा, यांच्या मौजमजा या ठिकाणी घडून आणायच्या जनतेच्या पैशावरती. म्हणजे असे लक्षणं या ठिकाणी राज्यकर्त्यांनी लावलेले. मग याला गोव्याला जाण्याची गरजच काय होती? हे जर एवढे धुतल्या तांदूळाचे होते आणि यांचा जर स्वतःवर विश्वास होता, याला काय कोणी किडनॅप करून नेलं असतं का? आणि नेलं असतं तर पूर्वीच्या नेत्यांनी या देशासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी बलिदान दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवलं आणि त्यांनी जर बलिदान दिलं असेल आणि यांना या ठिकाणी जनतेमध्ये फिरत असताना या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर यांना कोण या ठिकाणी यांना धमक्या देऊन उचलून नेणार आहे आणि नेले तर नेले. मग यांचं कुठे या ठिकाणी जगून लय सोनं होणार आहे? म्हणजे हे घाबरतात, मरण्याला घाबरतात. का घाबरतात? यांनी भ्रष्टाचार कमवून जी माया कमवलेली आहे आणि आपण गेल्याच्या नंतर ह्या मायाचं काय होणार? म्हणजे ह्या लाड्या लबाड्या करून हा जे पैसा कमवलेला आहे ह्या पैशाचं काय होणार? हा मोठा धाक यांना असतो आणि म्हणून यांना संरक्षणाची गरज. यांना या ठिकाणी याच्यासाठी घाबरतात, म्हणून यांना संरक्षण लागतात, म्हणून यांना या ठिकाणी जनतेमध्ये निर्भीडपणे तुमच्या आमच्यासारखे फिरू शकत नाही. आपल्याला मृत्यूचं भेव नाही म्हणून आपण फिरतो. आपल्या अंगावर आल्यावर एखाद्याला आपण मारू तर त्याला मारू, ही आपली भूमिका आहे. तशी यांची भूमिका. ह्या लबाडांना आत्मविश्वास नसतो. हे लबाड आत्मविश्वास गमवून बसलेले असतात, कारण यांनी भ्रष्टाचारच एवढं केलेला असतो, ते पापाती झालेलं असतं आणि त्या पापातून हे असे प्रकार काढतात. आणि हाच प्रकार या ठिकाणी संजय निकम आणि अंबादासजी दानवेच्या या माध्यमातून यांचा काढलेला आहे. जो आता ठाकरे गटात हे दोघं आहेत, ठाकरे गट हा विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षाने तसं जनतेच्या समस्या मांडायला पाहिजे, त्यानंतर विविध आंदोलनं करायला पाहिजे, पण ते कुठं होताना दिसत नाहीये. मात्र सत्तेमध्ये जाण्यासाठी लोभ आहे, त्याच्यानंतर याशे पैशांचे आरोप होत आहेत. काय वाटतंय, आता विरोधक पण सत्ताधाऱ्यांसोबत मिळालेले आहे का? तुम्हाला एक सांगू का,
यांचे फक्त पक्ष बदलतात, लोक त्याचे. BJP मध्ये गेले का हे हिंदुत्ववादी होतात, काँग्रेसमध्ये गेले का सर्व धर्म समभाव. तुम्ही यांचे लक्षणं बघा ना तुम्ही. म्हणजे हे जे लोक आहे ना, हे फक्त लबाड लांडगे, हे आपलं पोट भरलं पाहिजे. याला जनतेशी घेणं नाही, पक्षाशी घेणं नाही. ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात त्यांच्याच पाठीत खंजीर खूप असतात. म्हणजे तेव्हा याला प्रचाराला ते लोक चालतात, तेव्हा याला सगळं चालतं. म्हणजे याने आंदोलनं करायला पाहिजे. आता आंदोलनं हे यांच्या सोयीची आंदोलनं करतात. आता बघा तुम्ही पाठीमागं कांदा आंदोलन उभं राहिलं होतं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून. आम्ही त्या ठिकाणी स्वतः हिंद विजन क्रांतीचा पाठिंबा देऊन त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून दिले. आमदार साहेबांनी या ठिकाणी वचन दिलेलं होतं, शब्द दिलेला होता की आम्ही याचे पैसे देऊ. आमदार साहेबांनी पैसे न दिल्यामुळे शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं. आमच्यासारखे चळवळीतील लोक एकत्रित झाले, शेतकऱ्याला न्याय मिळाला. त्यावेळेस हे संजय निकम या ठिकाणी संचालक होते. यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पैशाच्या विरोधात भूमिका घेतली होती. यांनी व्यापाऱ्याची बाजू धरली होती. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे यांना व्यापाऱ्याकडून थोडेफार पैसे मिळाले. यांचे तत्व, निष्ठा, ह्या सगळ्या थोतांडे यांच्या पुढं, म्हणजे यांच्याच पुढं नाही. हे राजकारणी हे म्हणजे बोटावर मोजणे इतके राज्यकर्ते चांगले राहिलेले. त्यांना निष्ठा, त्यांना या ठिकाणी ज्यांनी आपल्याला थोडेफार उपकार केलेले त्या उपकाराची जाणीव हे राहिले. ज्यांचा कोणाचा त्याग आहे त्या लोकांना हे या ठिकाणी मानतात, बाकीच्यांना काही नाही. आता बघा, आम्ही हिंदुत्ववादी चळवळ केली, मराठा आरक्षणाचा लढा दिला, तुम्ही बघितलंय. शेतकऱ्यांचा लढा दिले. आमच्या याच्यामध्ये 20 वर्ष गेले. आमच्या याच्यामध्ये स्वतःची जमिनी गेल्या. म्हणजे या लढ्यामध्ये आम्ही हद्दपार झालो. परंतु ह्या लोकांनी आमच्या विषयी कधी यांनी भूमिका घेतली का? तुम्हाला वाटलं की यांनी भूमिका घेतली? ग्रामस्थ म्हणून कधी घेतली का? हे आमचे नातेवाईक म्हणून घेतली? यांनी कुठल्याच भूमिका घेतल्या नाही. हे बघ्याच्या भूमिकेत राहिले. आपल्याला काय भेटम फक्त. परंतु तरी देखील आम्ही ते न सगळं सोडून देता यांच्यावर विश्वास टाकून यांना जिल्हा परिषद सदस्य केलं. यांना जिल्हा परिषदला सर्वांनी मिळून निवडून आणलं. आम्ही गावामध्ये आमची ग्रामपंचायत असताना देखील यांना विरोध केला नाही. यांच्या विरोधामध्ये आम्ही ग्रामपंचायत निवडून आलेलो आहे, पूर्णचं पूर्ण बहुमत. तरी देखील आम्ही यांना विरोध केला नाही. गावात केला नाही, परिसरात केला नाही. आम्ही एकेका गावामध्ये 50 लोकांचे जे अधिकारी कामं करत नाही त्या वैयक्तिक त्यांचे त्या कुटुंबाच्या लोकांच्या समस्या सोडलेल्या आहे या 20 वर्षामध्ये. तरी देखील आम्ही म्हणलो नाही कोणाला मतदान करा, कोणाला करू नका. परंतु तरी देखील आमच्यासारख्या चळवळीच्या लोकांच्या आणि तमाम या यांना मतदान केलं त्यांच्या यांनी त्या मतदान म्हणजे पाठीत खंजीर खूप असलेला आहे. आणि त्या विश्वासघात या ठिकाणी संजय निकम आणि या ठाकरे गटाच्या काही निवडक म्हणजे अंबादासची दानवे असतील, ह्या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे तुम्ही मतदाराला वेळ समजता का ह्या सगळ्या गोष्टी? आणि तुम्ही म्हणले की आंदोलन करीत नाही. हे आंदोलन यांच्या फायद्यासाठी आणि सोयीसाठी करतात. पक्ष बदलला का पक्षीय आंदोलन असतात यांचे जनतेची हिताचे आंदोलन नाही. ठाकरे गटात गेले का ते वेगळे आंदोलन, दुसऱ्या गटात एखादे गेले का मग ते वेगळे आंदोलन. म्हणजे अशी परिस्थिती आहे राजकीय या लोकांची. दोघांना पण त्या आरोपातून युटर्न घेतलेलं आहे. काय वाटतं आता नेमकं युटर्न घेण्यामागचं कारण काय असं त्यांचं? आता यांनी थैल्या भरल्या म्हणे अंबादास दानवेजी असे म्हणतात. आणि संजय निकमजी म्हणतात यांनी 18 कोटी सौदा केला होता. आता ते म्हणले आम्हाला 1 कोटी देणार होते, 9 कोटी त्यांना ठेवणार होते. म्हणजे मग आता ते यांना जास्त बघितले असेल, मग ते त्यांना ते 9 कोटीतून यांना दिले असेल. आणि यांची जी थैली भरेल होती ही या लोकांनी अर्धीच थैली भरवली असेल. नाही तर अर्धे दिले आणि अर्धे तुम्हाला काम झाल्यावर देतो असं झालं असं. आणि यांना दिलंच नसेल. मग यांना वाटलं असं आता त्या 9 कोटीतले तरी घेऊ काहीतरी, आणि म्हणून यांचं जुळलं असं मला वाटतं. नक्कीच हे होते अजय पाटील साळुंखे. त्यांनी अंबादास दानवे व संजय निकम यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आणि राजकारणात केवळ आता पैशाचाच मागं राजकारणी पळतायत असं देखील त्यांच्याकडून विधान करण्यात आलं आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.